असलम शेख यांचा मुलगा हैदर शेख यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे। असलम शेख यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसचे 7 उमेदवार आपला अर्ज भरणार आहेत। उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस शक्ती प्रदर्शन करणार आहे। तुम्ही बघा, मालाड विधानसभा सोडा, अख्ख्या मुंबईमध्ये तुम्हाला काँग्रेसचा चांगला प्रदर्शन दिसणार। आणि मी तुम्हाला सांगतोय ना की जसे मुंबईकर त्रस्त झालेले आहेत ट्रॅफिकमुळे, कचरामुळे, प्रदूषणमुळे, हॉकर्समुळे, फुटपाथमुळे, सगळे ठिकाणी मुंबईचे चोक झाले। एकीकडे तुम्ही मालाडमध्ये पाहता की काँग्रेसने त्यांच्या सर्व तिकीट जे जाहीर केलेले आहेत, पण बीजेपीने आणि कुठलाही चेहरा समोर आलेला नाही यावेळी। मालाडमध्ये त्यांना चेहरा शोधावा लागेल। आणखी एक मोठी बातमी बघूयात। मनसेतून भाजपात गेलेल्या दिनकर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 9 मधनं दिनकर पाटील हे निवडणूक लढवणार आहेत। काही दिवसांपूर्वीच दिनकर पाटील यांनी मनसेला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला होता गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत, आणि त्यांनी नाशिक महानगरपालिकेसाठी वॉर्ड क्रमांक 9 मधनं आपला निवडणूक अर्ज दाखल केला। आदित्य साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पुन्हा एकदा ही दृश्य आपण एकीकडे मातोश्री बाहेरची बघतोय, तर दुसरीकडे भाजपकडनं वॉर्ड क्रमांक 2 मधनं तेजस्वी घोसाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याची ही दृश्य। 2 दृश्य, एक मातोश्री बाहेर इच्छुकांची गर्दी, एबी फॉर्म वाटप सध्या सुरू आहे। मातोश्रीवरती जे उमेदवार निश्चित झाले त्यांना एबी फॉर्म दिला जातोय। आज आणि उद्या 2च दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे। तत्पूर्वी इच्छुकांची गर्दी मातोश्री बाहेर, तर दुसरीकडे तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपकडनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय।